श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आता सकाळी उठले, अंघोळ वगैरे केली आणि जेवण करायला घेतलं पहिलं, कारण खूप जास्त भूक लागली होती. त्यानंतर आता बड्डेचा केक राहिला, त्यामुळे संपेपर्यंत तोच खाणार. मग पटापट केक खायला घेतला आणि माझा फेवरेट केक आहे. बड्डे असेल नसेल तरी मला असं वाटतं की आणून केक खावा. आणि नागिनचा एपिसोड बघत होते. त्यानंतर दिवसभर माझी थोडी कामं होती, शूट काय केलंच नाही. संध्याकाळी रव्याचे लाडू बनवायला घेतले, मग त्याचं शूट केलं. आणि फर्स्ट टाईम बनवत होते मी, मला काहीच आयडिया नव्हती. मी थोडं यूट्यूबला बघितलं आणि तसंच बनवायला घेतलं. पहिलं तर रवा भाजून घेतला आणि यूट्यूबमध्ये जसं दाखवत होते ना तशीच प्रोसेस मी करत होते. कारण ॲक्च्युली रव्याचे लाडू बनवायला खूप हार्ड आहे, कारण ते नंतर कडक झाले तर सगळं खराब होऊन जातं. तर मग मी त्याच्यात खूप जास्त तूप टाकून घेतलं आणि मला असं वाटत होतं की आता हे खूप जास्त होईल, म्हणून मग मी थोडं थोडं मिक्स करत गेले की जसं लागल असं. बट जेवढं मी टाकलं होतं तेवढं सफिशियंट झालं होतं. जसं दाखवलेलं रेसिपीमध्ये तसे माझा रवा दिसत होता. त्यानंतर मी त्यात बदाम क्रश करून टाकले आणि सगळं रेसिपी ॲज इट इज फॉलो केली होती मी. किती वेळ त्याला फ्राय करायचं आहे, किती तूप टाकायचं आहे, कसं थंड करायचं आहे, चाशणी कशी बनवायची, सगळ्या गोष्टी मी ॲज इट इज कॉपी केल्या होत्या. त्याच्यानंतर रवा फ्राय झाल्यानंतर म्हणजे थोडासा भाजून घेतल्यानंतर त्याला मी थंड व्हायला ठेवलं एका साईडला आणि एका साईडला चाशणी बनवायला घेतली. तर साखर आणि पाणी टाकून, आणि मग मला त्याचा पण अंदाज माहिती नव्हता आणि ही खूप डिफिकल्ट प्रोसेस आहे. माझ्या आजीला पण एवढी व्यवस्थित जमत नाही. तिच्याकडून पण एकदा घट्ट झाले होते खूप लाडू, पण माझे छान झाले होते आणि मी लाडू वळतानाच व्हिडिओ करायलाच लक्षातच नाही आला माझ्या, पण लाडू खूप सुंदर झाले होते ना. असं होता माझा आजचा दिवस.